तळोजा परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 1,02,09,500 रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही माहिती नवी मुंबई पोलीस यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली। 23 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळोजातील घोट कॅम्प परिसरात छापा टाकण्यात आला। हा परिसर सध्या वेगाने विकसित होत असलेला निवासी भाग म्हणून ओळखला जातो। कारवाई दरम्यान पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुरिंदर गुरजन सिंग उर्फ कालू आणि मनिंदर गुरजन सिंग अशी आहेत। दोघेही सध्या तळोजा परिसरात वास्तव्यात असून मूळचे पंजाब राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली। छाप्यात आरोपींकडून सुमारे 59 लाख रुपयांची अफू तसेच 43 लाख रुपयांचे अन्य अंमली पदार्थ व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। आमच्याकडे अँटी नार्कोटिक्स सेल जे आहे त्याचे सिनियर पीआय संदीप निगडे आणि त्यांच्या टीमनी तळोजा घोट कॅम्प परिसरामध्ये 2 पंजाबी आरोपींना ताब्यात घेतलेला आहे, ज्यांचे नाव सुरिंदर सिंग उर्फ कालू आणि मनिंदर सिंग असे आहे। त्यांच्याकडून 118 ग्रॅम हेरोईन आणि 143 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 1,02,00,000 रुपये आहे। पंजाब मधून हे ड्रग्ज आणून या ठिकाणी विक्री करणार होते। नवी मुंबई पोलीस दलाकडून सध्या म्हणजे अशा प्रकारची कारवाई करण्याची ही 6वी वेळ आहे। हा 6वा गुन्हा दाखल करतोय आपण पंजाब मधून आणलेल्या ड्रग्जच्या कारवाई संदर्भात आणि जवळपास 33 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। नशामुक्त नवी मुंबई किंवा नशामुक्त भारत अभियानांतर्गत आमचं अँटी नार्कोटिक्स सेल असेल किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन करण्यात आलेलं अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड आहे, यांच्याकडून अंमली पदार्थ विरोधी दमदार कारवाया सुरू आहेत। या संदर्भात कुणाकडे काही गोपनीय माहिती असेल तर आमची हेल्पलाईन सुद्धा आहे, त्यावर आपण कॉल करून माहिती देऊ शकता।